आता पुन्हा तीच गोष्ट नको व्हायला। सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक निर्माते हे त्यांच्या सिनेमासोबत एक विधान करतात, पण ते काय पूर्ण होतच नाही। आता तीच गोष्ट याही सिनेमासोबत नको व्हायला। आता ती काय गोष्ट आहे यावर आपण पुढे बोलूच, त्याआधी जाणून घेऊया नुकतंच नवीन पोस्टर प्रदर्शित झालेल्या डंका या सिनेमाबद्दल। 2022 मध्ये या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि या मोशन पोस्टरवर सांगण्यात आलं होतं की हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होईल, पण तसं झालंच नाही। आणि आता नुकत्याच प्रदर्शित केलेल्या एका नवीन पोस्टर बरोबर या सिनेमाची कन्फर्म रिलीज डेट सांगण्यात आली आहे, ती म्हणजे 19 जुलै। होय, तर हा सिनेमा येणाऱ्या 19 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। आता ती गोष्ट ज्याबद्दल बरेच मराठी सिनेमाचे निर्माते सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी बोलतात, पण मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ते बोलल्याप्रमाणे होतच नाही, ते म्हणजे इतर भाषेत प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा। याआधी अनेक निर्मात्यांकडून सांगण्यात आलं होतं की मराठी सिनेमा हा आता इतर भाषेतही प्रदर्शित होईल, पण ते सिनेमे मराठी सोडून इतर भाषेत आतापर्यंत प्रदर्शित होऊ शकले नाहीत। याही सिनेमाच्या पहिल्या मोशन पोस्टर बरोबर सांगण्यात आलं होतं की डंका हरिनामाचा हा सिनेमा मराठीसहित हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड अशा 5 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे। तर आता बघू की हा सिनेमा मराठी बरोबर इतर भाषेतही प्रदर्शित होईल का। त्याचबरोबर या सिनेमाबद्दल अशीही माहिती मिळतेय की या सिनेमात भरपूर ॲक्शन आणि हिंदी सिनेमासारखे फाईट सीन्स असणार आहेत। तर बघूयात, जर हा सिनेमा मराठीत चांगला चालला तर इतर भाषेतही आरामात प्रदर्शित होईल, पण जर मराठी प्रेक्षकांकडून या सिनेमाला रिस्पॉन्स मिळाला नाही तर जसं आतापर्यंत त्याच्या सिनेमासोबत झाले तसंच याही सिनेमासोबत होईल। पण आशा आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना निराश करणार नाही। डंका हरिनामाचा या सिनेमात अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील, अक्षया गुरव, कबीर सिंह दुहन, निखिल चव्हाण, महेश जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत।